नमस्कार, संविधान टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. अर्धापूर पोलीस स्टेशन तक्रार घेत नसल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू. तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहम्मद साजिद मोहम्मद खाजा आहे. माझी फिर्याद अर्धापूरमध्ये कोणीच घेणं आलेत. माझं प्रकरण शेताचं आहे, मात्र मला मारायसाठी एका मोठ्या माणसाने सुपारी दिली एकाला, आणि ते मला मारायसाठी 20-25 लोक गुंड घेऊन आले आणि पोलीसवाल्याच्या समोर आले. माझ्यापाशी सगळी शूटिंग आहे, सगळ्याची शूटिंग आहे. मी ठाण्यामध्ये कंप्लेंट करायला चाललो तर फक्त अर्ज मागायलेत आणि माझ्यावरच खोटा फिर्याद केली. कधीपासून चालू आहे तुमचं? म्हणजे किती दिवसापासून तुम्ही पोलीस स्टेशनला चक्र मारताय? 1 वर्षापासून मारायलो. आता सध्या याच्या अगोदर 2024 मध्ये मारलो, 2 वर्षाखाली. तर मला काय न्याय भेटला नाही. त्या समोरच्या माणसावर गुन्हा नोंद झाला. 379 म्हणजे शेळ्या, ते सामान, सोयाबीन सगळे चोरून नेले त्यानं. त्याचं काहीच मला निरोप लागला नाही, काहीच नाही. तरी मलाच पोलीसवाले फोन मारून मला म्हणाले की तुझ्यावर असं झालं तसं झालं. मलाच मध्ये टाकायलेत आणि माझ्या घरची नुकसान करायलेत. माझं सामान घेऊन गेले, सगळं काही मला त्रासच द्यायलेत. आता मी मारायसाठी आलो. मी म्हणलो आता अनशनावर बसून. त्रास देणारे कोण कोण लोक आहेत, कोण कोण अधिकारी आहेत? कदम साहेबांनी आमची काही ऐकली नाही, आणि ते घोरपडे साहेब म्हणून आहे, त्याने जबाब घेतले. फक्त त्याने मध्ये टाकले, काही केलं नाही. आणि सगळी माझ्यापाशी शूटिंग आहे. जे पोलीसवाल्याचा मला त्रास आहे, मला नाव माहित नाही सगळ्याची. मेन याचा मुद्दा कोण आहे? म्हणजे तुमची जे जमिनीवर तुमचा ताबा घेतलेला आहे? घेतला नाही ताबा. कोणी घ्यायचा प्रयत्न करायलेत. खाजा मोइनुद्दीन अब्दुल रऊफ राहणार लेबर कॉलनीचा आहे. हे लॉन्ड्री घेतलेली आहे रेल्वेची, आणि त्याची खूप मोठी ओळख आहे. ते दादा लोकांना माझी सुपारी दिली मारायसाठी. आता मला परवाच्या दिवशी मारायला होते. माझ्या पोटाला गन लावली आणि नलडी दाबून मला म्हणाले की मी छब्बर दादा हो आणि मी तुला मारून टाकतो म्हणून, अशी मला धमकी दिली. सिराज पटेल नाव आहे त्याचा. त्यानं मला धरून पोटाला लावून म्हणले की तुला 6चे 6 टाकतो जाग्यावर. तर मी पळून आलो. बायकोला म्हणलो, DYSP ला फोन केले. DYSP फक्त अर्ज द्या म्हणाले, ठाण्यामध्ये जा, फक्त अर्ज द्या. अर्जावर काय होणार साहेब? इतके अर्ज हात बघा माझ्यापाशी, कोणी काय करणार आले. तर मी आता तुम्हाला जर याच्यावर जर तुमच्या उपोषणावर जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही पुढे काय करणार? पोलीसवाले मला आता कोणी न्याय दिले नाही, जिल्हाधिकारी साहेब कोणी मला न्याय दिले नाही, तर मी वरी जातो. जिथपर्यंत मला वाट माहित आहे तिथपर्यंत मला वाईट भेटलो. मला उपोषण करायलो. मी इथं अन्नाचा दाना बी खायना आणि पाणीचा बुंदी पिना. मी असंच मरून जातो इथं. मला जिल्हाधिकारी साहेबांनी न्याय द्यावा फक्त, आणि हे गुंड लोकांवर कारवाई व्हाव, आणि त्या सेटवर बी कारवाई व्हाव जे मला हे गुंड लोकांची दाखवून मला सुपारी देऊन मला मारायचा प्रयत्न करायले. मला न्याय मिळवा फक्त, एवढी माझी माग आहे. माझं बी